हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू संस्कृती क्लासेस. आज आपण लेसन नंबर 2 लाईन अँड अँगल्स ह्याचा पार्ट 2 बघणार आहोत. तर आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, अंडरस्टँड अँड अँगल इज फॉर्म बाय 2 लाईन सेगमेंट. हा तुम्हाला अँगल दिलेला आहे ABC. हा अँगल दिलेला आहे, अँगल AOB दिलेला आहे. ए आणि ओ किंवा ओ आणि ए इथून जर स्टार्ट केला तर हा काय तुमचा होता, साइड होतो, अँगलची साइड होती. साइड ओ ए आणि साइड ओ बी, बरोबर आहे. अँगल AOB ह्याची साइड ओ ए आणि ओ बी. मग हा ओ काय होतो, ह्या अँगलचा ओ हा होतो वर्टेक्स. म्हणजे ही लाईन आणि ही दुसरी लाईन AO आणि BO हे लाईन जिथे मीट होतात तो तुमचा काय असतो, वर्टेक्स पॉइंट असतो, तो आहे O. इथे त्यांनी सांगितलं द कॉमन पॉइंट इज कॉल्ड द वर्टेक्स ऑफ द अँगल. रे OA आणि रे OB हे अँगलचे पॉइंट्स आहेत, अँगलचे साइड्स आहेत, सॉरी. मग पॉइंट O हा काय झाला, वर्टेक्स पॉइंट झाला, अँगलचा काय झाला, वर्टेक्स पॉइंट झाला. आता पुढे बघूया, त्यांनी काय सांगितले, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल ह्याच्यात तुम्हाला अँगल दिलेले आहेत, त्या अँगलचे तुम्हाला नावं द्यायचे आहेत. बघा, अँगल KYZ. मग तुम्ही असंही वाचू शकता ZYK, बरोबर आहे, असंही तुम्ही रीड करू शकता. मग त्याचा हा वर्टेक्स पॉइंट काय आला, Y आला. साइड्स काय आली, YK आणि YZ आलं. नंतर साइड्स आर्म म्हणजे Y आणि K येतो आणि Y आणि Z येतो, त्यालाच आपण काय म्हणतो, रे म्हणतो. आर्मलाच काय म्हणतो आपण, रे म्हणतो. आता हा दुसरा ट्रायंगल बघा, हा कुठला, राईट अँगल ट्रायंगल आहे. तर ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, RAD. अँगलचं नाव काय आहे, RAD. और आणि दुसरा अँगल काय येतो, DAR. बरोबर आहे. मग त्याचा वर्टेक्स पॉइंट काय येणार आहे, ए येणार. त्याचा वर्टेक्स पॉइंट काय येणार आहे, ए येणार आहे. मग आता त्याच्या साइड्स आर्म काय येणार आहे, ए आणि आर. रे, त्याला आपण काय म्हणतो, रे म्हणतो. का रे म्हणतो, कारण हा पॉइंट आहे, हा पॉइंट पासून स्टार्ट झाला, इथं ॲरो आहे. पॉइंट स्टार्टिंग पॉइंट असेल आणि ॲरो असेल तर तो आपण काय म्हणतो, रे म्हणतो. मग AR आणि दुसरा आहे रे ए आणि डी येतो. पुढं तिसरा अँगल दिलेला आहे TAP, अँगल TAP. दुसरा आहे PAT. आता ह्याच्यामध्ये वर्टेक्स पॉइंट काय आहे, ए आहे, बरोबर आहे. आता ह्याच्यात साइड्स काय आहे तुमचे, रे AT आणि रे ए आणि पी होतात. आता ह्याच्यामध्ये काय होतो, अँगल MAP. दुसरा अँगल काय होतो, PAM. बरोबर आहे. आता ह्याच्यात वर्टेक्स पॉइंट काय येतो, ए येतो आणि साइड्स काय येतात, AM म्हणजे आपण रे म्हणतो, AM आणि दुसरा काय आहे, साइड्स ए आणि पी. जिथून तुम्ही पॉइंट स्टार्ट करता, ए आणि एम, तिथूनच परत दुसऱ्यांदा घ्यायचं असतं, ए आणि पी. आता बघा, हा तुम्हाला बॉक्स मधला आपण बघूया. ह्या बॉक्स मध्ये काय सांगितली फिगर, अँगल ABD, बरोबर आहे. एक अँगल दिसतोय, दुसरा अँगल आहे ABC दिसतोय, दुसरा अँगल ABC दिसतोय आणि तिसरा अँगल काय दिसतोय, CBD पण दिसतोय. बघा इथे मी लिहिते, अँगल ABD, दुसरा अँगल आहे ABC आणि तिसरा अँगल आहे CBD. असे 3 अँगल तयार होतात. मग हे आपण बॉक्स मध्ये ABC, दुसरा अँगल येतो ABD आणि नंतर दुसरा अँगल होतो CBD. असे 3 अँगल तयार होतात एका फिगर मध्ये. पण त्यामध्ये हा जो आहे अँगल मधला हा B पॉइंट आहे, ह्या अँगलचा वर्टेक्स पॉइंट तयार होतो. काय होतं, वर्टेक्स पॉइंट. त्यालाच आपण काय म्हणतो, मिडल पॉइंट. विच अँगल इज लार्जर अमंग अँगल ABC अँड अँगल ABD. मग आता ABC बघा, ABC आणि दुसरा अँगल काय दाखवतो, ABD.
मग ह्याच्यामध्ये त्यांनी लॉंगर अँगल कुठला सांगितला आहे तर बघा अँगल ABD हा काय दाखवलेला आहे लॉंगर, हा काय दाखवला आहे अँगल मोठा दाखवलेला आहे. बघा अँगल ABD हा मोठा अँगल दाखवलेला आहे. नंतर दुसरा क्वेश्चन, विच अँगल इज लार्जर अमंग अँगल CBD आणि अँगल ABD. मग तुम्हाला ह्यातला सगळ्यात कोणता मोठा अँगल असेल तर आपण कुठला मोठा अँगल होणार आहे ABD हा मोठा अँगल होणार आहे. CBD होऊ शकतो का CBD नाही, कारण तो काय आहे छोटा अँगल आहे. मग अँगल ABD हा काय होणार आहे लार्जर अँगल. इथे पण तुम्ही लिहू शकता लार्जर अँगल. मग हाऊ विल यू कम्पेअर दिस अँगल. मग तुम्ही कम्पेअर कसं करू शकता अँगल मध्ये अँगल ABD अँगल ABC हा अँगल आहे. तर आपण ह्याच्यामध्ये कुठला अँगल मोठा आहे बघा अँगल ABD हा मोठा आहे. कुणापेक्षा मोठा आहे ABC पेक्षा मोठा आहे, म्हणून मोठ्याची साईन आपण अशी देऊ शकतो. बरोबर आहे. आता आपण पुढे जाऊ. इथं काय सांगितलंय मेजर द अँगल गिवन बिलो, ऑब्झर्व द अँगल, रेकॉर्ड युअर ऑब्झर्वेशन कन्सिडरिंग द साइड ऑफ द अँगल, साइड ऑफ द अँगल अँड द मेजर ऑफ द अँगल. त्यांनी ते साइड आणि त्यांनी ते मेजर अँगल चेक ऑब्झर्वेशन करा म्हणतात. ते हा अँगल दिलेला आहे, हा बहुतेक करून 30चा मेजर आहे, 30 अँगलचा मेजर आहे. मग ह्यात त्यांनी साईड छोटी दाखवली, पण अँगल मध्ये काय फरक होतो का अँगल मध्ये फरक होत नाही. आता ही पण साईड त्यांनी थोडी मोठी दाखवली आहे, पण अँगल आहे का आहे तसाच आहे. ही साईड त्यांची छोटी दाखवली, ही साईड काय दाखवली छोटी, पण मेजरमेंट काय असतो तोच आहे, म्हणजे अँगल काय तोच आहे. पुढचं इन द ऍडजसेंट फिगर लाईन AB लाईन DC बघा लाईन AB अँड लाईन DC each other at point O, त्याचा पॉइंट O आहे. राईट द नेम ऑफ ऑल द अँगल्स फॉर्म इन द फिगर. इन द फिगर विच फिगर इज फॉर्म बाय रे. बघा त्यांनी काय सांगितलेलं आपल्याला AOB आणि DOC, त्यांनी A आणि B दिलेलं आहे आणि D आणि C दिलेलं आहे. हा तुमचा काय इंटरसेक्ट पॉइंट होतो, हा काय होतो इंटरसेक्ट. O हा काय होतो इंटरसेक्ट पॉइंट होतो. आणि त्यांनी काय सांगितलंय रे OA, रे O आणि A दिलेलं आहे आणि O आणि B दिलेलं आहे. मग हा कुठला अँगल तयार होतो, हा तयार होतो सरळ कोन अँगल. काय तयार होतो झिरो अँगल, ह्याला म्हणतात झिरो अँगल. आता इथे बघा इथे एक अँगल दिलेला आहे, अँगलच्या आतमध्ये पॉइंट दिलेले आहेत आणि अँगलच्या बाहेर पॉइंट दिलेले आहेत आणि अँगलच्या आर्मवर म्हणजे रेवर तर मला एक पॉइंट दिसतोय. बरोबर आहे. आता ही फिगर दिलेली आहे, ही फिगर आहे अँगल आहे, हा अँगल आहे. त्या अँगलमध्ये इंटेरियर पॉइंट्स आहेत. इंटेरियर पॉइंट्स कुठले कुठले NA, MA आणि PA. इंटेरियर म्हणजे काय आतील पॉइंट, अँगलच्या आतमध्ये म्हणजे कोणाच्या आतमध्ये पॉइंट्स येतात. आणि एक्सट्रियर पॉइंट्स म्हणजे काय अँगलच्या बाहेर, म्हणजे हा R येतो, हा Q येतो, हा काय झाला एक्सट्रियर पॉइंट. आणि आर्मच्या म्हणजे साईडवर जे पॉइंट आहेत हे C आणि हा D आणि हा A हे काय म्हणतात त्याला पॉइंट आर्म पॉइंट म्हणतात, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण आर्म. आता टाइप्स ऑफ अँगल बघू. आता आपण काय बघू टाइप्स ऑफ अँगल. बघा इथे तुम्हाला पिक्चर ड्रॉ करून दाखवलेले आहेत, घड्याळ क्लॉक दिलेला आहे. ह्यात तुम्हाला त्यांनी काय विचारले 4 दिलेला आहे, म्हणजे किती वाजले 4 वाजले. मग ते तुम्हाला दाखवायचं, मग तो दाखवून त्यात अँगल कुठला होतो ते त्यांनी विचारले. आता 4 म्हणजे हा असा छोटा काटा, म्हणजे हा कुठला तयार होतो ऑप्ट्यूज अँगल. काय कुठला तयार होतो अँगल ऑप्ट्यूज, म्हणजे आपण ह्याला काय म्हणतो विशाल कोन. काय म्हणतो आपण ह्याला विशाल कोन. पुढं काय दिले 2. मग आता हा काय तयार होणार आहे 2, म्हणजे हा अँगल कुठला होतो ॲक्यूट अँगल. कुठला होतो ॲक्यूट अँगल, म्हणजे ह्याला काय म्हणतात लघु कोन, ह्याला काय म्हणतात लघु कोन. पुढं 3 वाजलेत, किती वाजलेत 3.
घड्याळात किती वाजले 3 म्हणजे हा कुठला अँगल तयार होतो राईट अँगल. त्याला आपण मराठीत काय म्हणतो काटकोन. काटकोन त्रिकोण. आता हा किती वाजलेत 6 वाजलेत. किती वाजलेत 6 म्हणजे आपण काय म्हणतो सरळ कोन. म्हणजे आपण ह्याला काय म्हणतात झिरो अँगल. ह्याला आपण काय म्हणतो सरळ कोन. समजलं. आता आपण पुढे जाऊ. बघा ह्यात त्यांनी टाइप्स ऑफ अँगल दिलेले आहेत. ह्याला आपण झिरो अँगल म्हणतो. ह्याला काय म्हणतो आपण झिरो. बरोबर आहे. आणि ह्याला ॲक्यूट अँगल म्हणतो. ह्याला काय म्हणतो आपण ॲक्यूट अँगल. हा ॲक्यूट अँगल किती असतो बाबा 0 पेक्षा जास्त आणि 90 पेक्षा कमी. इट्स मेजर इज ग्रेटर दॅन 0 अँड लेस दॅन 90. हिअर अँगल इज फॉर्म. हा कुठला अँगल आहे राईट अँगल. कुठला आहे राईट अँगल आहे. ह्याचं मेजर किती असतं 90 डिग्री. ह्याचं किती असतं मेजर 90 डिग्री. पुढचा आहे ऑप्ट्यूज अँगल. ह्याला काय म्हणतो आपण ऑप्ट्यूज म्हणजे ह्याला काय म्हणतो आपण विशाल कोन. ह्याला काय म्हणतो सॉरी ह्याला काटकोन म्हणतो. काटकोन त्रिकोण म्हणतो. आणि ह्याला ॲक्यूट अँगलला लघुकोन म्हणतो. मराठीत ह्याला काय म्हणतात लघुकोन म्हणतो. बरोबर आहे. मग हा ऑप्ट्यूज अँगल काय असतो 90 पेक्षा जास्त. किती असतो 90 पेक्षा जास्त 180 पेक्षा कमी 180 डिग्री लेस दॅन. मग स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल काय दिस इज स्ट्रेट लाईन फॉर्म बाय टू एजेस. दिस इज कॉल्ड स्ट्रेट अँगल. द मेजर ऑफ स्ट्रेट अँगल इज 180. किती असतो 180. बरोबर आहे. पुढे बघू. द अँगल फॉर्म इन दिस पिक्चर इज रिफ्लेक्स अँगल. ह्याला काय आपण म्हणतो रिफ्लेक्स. रिफ्लेक्सचा असा येतो. हा असा पण येतो. हा असा येतो रिफ्लेक्स अँगल. द अँगल फॉर्म हिअर इज लार्जर दॅन अ स्ट्रेट अँगल. द मेजर ऑफ दिस अँगल इज ग्रेटर दॅन 180 लेस दॅन 360. म्हणजे रिफ्लेक्स अँगल हा काय असतो त्याला प्रविशाल कोन म्हणतात मराठीमध्ये. पुढे बघा. पुढे त्यांनी काय सांगितलंय कम्प्लीट अँगल. काय सांगितलंय कम्प्लीट. इन दिस पिक्चर कम्प्लीट फॅन हॅज बीन फॉर्म अँड बोथ द एजेस ऑफ द फॅन मीट एक्झॅक्टली. बघा हा काय पूर्ण अँगल तयार होतो. हा काय तयार होतो पूर्ण अँगल. त्याला आपण त्याचं मेजर किती असतं 360. किंवा 360 डिग्रीचा अँगल येतो. बरोबर आहे. हा 360 डिग्रीचा कम्प्लीट अँगल म्हणतो आपण. ह्याला काय म्हणतो कम्प्लीट अँगल. आणि तेच बघा तुम्ही रिफ्लेक्स अँगल कसा येतो. रिफ्लेक्स अँगल हा असा येतो. बघा रिफ्लेक्स अँगल हा असा पण येऊ शकतो. हा रिफ्लेक्स अँगल आहे. बघा हा येतो रिफ्लेक्स अँगल. बरोबर आहे. हा रिफ्लेक्स अँगल आहे. हा कम्प्लीट अँगल आहे. हा कुठला अँगल होतो कम्प्लीट अँगल. बरोबर आहे. आता आपण पुढे घेऊ. आता आपण प्रॅक्टिस सेट 2.2 वर जाऊ. फाइंड द गिवन. फर्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड द गिवन लेटर्स ऑफ इंग्लिश अल्फाबेट्स गिवन बिलो हुज लाईन्स फॉर्म राईट अँगल. त्यांनी काय क्वेश्चन विचारलेला आहे. हा तुम्हाला अल्फाबेटचे लेटर दिलेत. इंग्लिशचे अल्फाबेट लेटर दिलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी कुठला राईट अँगल तयार होतो का असं त्यांनी विचारलंय. बघा आता ए बघू. ए मध्ये होतो का राईट अँगल ट्रायंगल नाही होत. ई मध्ये होतो. ई मध्ये काय अँगल होतो. आणि एन मध्ये होऊ शकत नाही. पण एन मध्ये कुठला अँगल होतो एन मध्ये ॲक्यूट अँगल होतो. कुठला होतो ॲक्यूट अँगल होतो. एल मध्ये हा राईट अँगल होऊ शकतो. एच मध्ये सुद्धा होत नाही. राईट द टाइप ऑफ इच अँगल बेस्ड ऑन द मेजर ऑफ द अँगल गिवन बिलो. त्यांनी तुम्हाला काय विचारलंय इच अँगल विचारले. काय विचारले इच अँगल. राईट द टाइप ऑफ इच अँगल. राईट द टाइप ऑफ इच अँगल बेस्ड ऑन द मेजर ऑफ द अँगल गिवन बिलो. 40 अँगल हा कुठला येतो ॲक्यूट अँगल. काय येतो ॲक्यूट अँगल. झिरो अँगल काय आहे झिरो अँगल ह्याला आपण काय म्हणतो
झिरो अँगल, शून्य कोण म्हणतो, त्याला काय म्हणतो, शून्य कोण. 90 ला काय म्हणतो आपण, राईट अँगल ट्रायंगल. कुठला म्हणतो, राईट अँगल ट्रायंगल. बरोबर आहे. त्यालाच आपण काय म्हणतो मराठीत, काटकोन म्हणतो. काय म्हणतो, काटकोन. 155 हा ऑब्ट्यूज अँगल येतो. कुठला येतो, ऑब्ट्यूज. त्याला आपण म्हणतो विशाल कोन. कुठला म्हणतो, विशाल कोन. आता 180 हा काय येतो, सरळ कोन येतो. काय येतो, सरळ कोन. त्यालाच आपण काय म्हणतो, स्ट्रेट अँगल. आणि 245 म्हणजे काय, प्रविशाल कोन. त्यालाच आपण काय म्हणतो, रिफ्लेक्स अँगल. काय म्हणतो, रिफ्लेक्स अँगल. बरोबर आहे. आता आपण पुढे जाऊया. आन्सर द फॉलोइंग एक. हाऊ मेनी राईट अँगल्स आर इन्क्लुडेड इन स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल मध्ये किती अँगल निघतात, 4 अँगल. बघा ही स्ट्रेट अँगल आहे, हे काय स्ट्रेट आहे, ही स्ट्रेट आहे. त्यात त्यांनी काय सांगितलंय, राईट अँगल सांगितले. राईट म्हणजे हा असा. किती अँगल निघाले, 2. आणि आपण असं पण देऊ शकतो. किती अँगल निघतात, 4 अँगल. किती निघतात, 4 अँगल. What are the type of angles formed between two adjacent figure of hand. आता हे आपले बोट आहेत. आता ह्याच्यामध्ये कुठला अँगल निघतो, हा एक राईट अँगल निघतो. हा एक कुठला निघतो, ॲक्यूट अँगल. म्हणजे आपण ह्याला लघुकोन म्हणतो. बरोबर आहे. आणि कुठला येतो, हा ॲप्टूज अँगल पण येतो. बघा हा ॲप्टूज अँगल पण येतो. हे तिसरा क्वेश्चन बघा. व्हॉट काइंड ऑफ अँगल इज फॉर्म बिटवीन द आर अँड the minute hand of a clock when it is 12 clock. मग 12 clockचा बघा कुठला अँगल तयार होतो. बघा हा 12 क्लॉक आहे. बरोबर. इथे 12 आहे, इथं 3, इथं 6, इथं 9. मग हा 12 झालाय. सॉरी, हा छोटा काटा आणि हा काटा. कुठला अँगल येतो, झिरो अँगल येतो. कुठला अँगल येतो, झिरो अँगल. आता आपण पुढे जाऊ. आता एक्सरसाइज 2 बघू. चूज द करेक्ट ऑप्शन सांगितलं. त्यांनी काय सांगितले, ऑप्शन दिलेत. तर आपण त्याच्यामध्ये आपण आन्सर बघू. अ कम्प्लीट अँगल कंटेन्स डॅश राईट अँगल. अ कम्प्लीट अँगल. कम्प्लीट अँगल म्हणजे काय असा असतो. मग त्याच्यामध्ये राईट अँगल किती निघणार आहे, हा एक राईट अँगल निघतो, हा एक निघतो, हा एक निघतो आणि हा एक निघतो. बरोबर. म्हणजे हा एक 2, 3 आणि 4. किती निघाले, 4 निघाले. If a straight angle is divided into 3 equal parts, each resulting angle will be, कुठला अँगल येतो बघा हा. If a straight angle is divided 3 equal parts, मग त्याच्यामध्ये कुठला अँगल निघतो तुमचा, झिरो अँगल. The starting point of ray OP and ray OQ. बघा स्टार्टिंग पॉइंट OP, O आणि हा P आहे आणि OQ आहे. बघा हा OQ. मग O हा काय झाला, O हा काय झाला त्यांचा स्टार्टिंग पॉइंट. डॅश इज द इन्फिनाइट ऑन बोथ साइड. इन्फिनाइट बोथ साइड. मग कशामध्ये येणार इन्फिनाइट बोथ साइड. इन्फिनाइट आपण वाढू शकतो, पूर्ण वाढवू शकतो. कशा कुठल्या याच्यामध्ये, लाईन मध्ये. आता आपण पुढे बघू. मॅच द पेअर. आता काय दिले, ग्रुप ए दिले आणि ग्रुप बी दिले. 91 कुठला येतो, 91 ऑब्ट्यूज अँगल येतो. बरोबर आहे. पण आपण असं न लिहिता आपण काय करू, नंबर टाकू. हे काय येणार आहे, ई. मग हा काय येतो, 180 काय येतो, 180 येतो आपला स्ट्रेट अँगल. 360 काय येतो, कम्प्लीट अँगल म्हणजे बी. 215 काय येतो, रिफ्लेक्स अँगल. 90 काय येतो, राईट अँगल ट्रायंगल. हा तुमचे आन्सर. आता आपण पुढे बघू. हा तुम्हाला फिगर दिली, त्या फिगरवरून तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. बघा फर्स्ट क्वेश्चन बघा. राईट द नेम ऑफ ऑल द रेज इन द फिगर. आता ह्याच्यामध्ये रेज कुठले कुठले आहेत तर आपण बघू. रे म्हणजे काय, स्टार्टिंग पॉइंट 0 येतो, 0.0 आणि काय येतं, रे येतो. तर आपण काय इथं येणार आहे, हा पॉइंट आहे आणि हा
ॲरो आहे. म्हणजे कुठला आला रे ए डी, हे फर्स्टचा आन्सर झालं. नंतर कुठला येतो ई बी, रे ई बी, बरोबर आहे. नंतर ई आणि सी, रे ई आणि सी. नंतर काय येतो ई आणि क्यू, रे ई आणि क्यू. नंतर येतो डी आणि पी, रे डी आणि पी. आणि पुढे येतो ई आणि एफ, रे ई आणि एफ येतो, बरोबर आहे. हा सेकंड क्वेश्चन आहे. ऑन विच लाईन द पॉइंट ई इज लोकेटेड. ई वर हा पॉइंट कोणत्या ह्याच्यावर लाईनवर आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. बघा हा पॉइंट आहे पी आणि डी. लाईन लिहायचं आपण, लाईन पी डी आणि लाईन डी पी. नंतर काय येतो अजून लाईन सी एफ आणि लाईन एफ आणि सी. ह्याच्यावर हा काय पी पॉइंट आहे. ह्या लाईनवर हा पी पॉइंट आहे, सॉरी ई पॉइंट आहे. आणि सी आणि एफ वर पण हा ई पॉइंट आहे. पुढं राईट द नेम ऑफ द लाईन सेगमेंट इन द फिगर. राईट द नेम ऑफ द लाईन सेगमेंट. त्यांनी लाईन सेगमेंट कुठले कुठले विचारले. राईट द नेम ऑफ द लाईन सेगमेंट इन द फिगर. आता ह्यात लाईन सेगमेंट कुठला येणार बाळांनो, जे आपण पॉइंटने घेतो, बरोबर आहे. लाईन सेगमेंट, लाईन त्याला आपण काय म्हणतो रेषाखंड. लाईन सेगमेंट हा काय येतो डी आणि ए येतो. नंतर येतो पी आणि क्यू येतो. नंतर येतो ई आणि सी येतो. नंतर कुठला येतो ई आणि एफ येतो, बरोबर आहे. आता पुढचं बघू. राईट द नेम ऑफ द रेस हू स्टार्टिंग पॉइंट इज ई. रे आहे पण त्याचा स्टार्टिंग पॉइंट कुठला यायला पाहिजे ई यायला पाहिजे. मग कुठला येणार आहे ई आणि बी. रे ई बी, रे तिसऱ्याचं सॉरी चौथ्याचं क्वेश्चन आहे हा, चौथ्याचा क्वेश्चन आहे. रे ई बी आणि स्टार्टिंग पॉइंट आपल्याला ई यायला पाहिजे. मग ई सी, ई एफ, रे ई एफ आणि रे ई क्यू आणि रे ई आणि पी पण येऊ शकतो, बरोबर आहे. आता आपण पाचवा क्वेश्चन बघू. क्वेश्चन व्हॉट टाइप ऑफ अँगल बीई क्यू. बीई क्यू हा कुठला अँगल आहे, हा आहे ॲक्यूट अँगल. कुठला आहे ॲक्यूट अँगल म्हणजेच काय लघु कोण आहे. कुठला आहे लघु कोण. आता आपण पुढे जाऊ. आता इथं पण फिगर दिली आहे. राईट द नेम अँड टाइप्स ऑफ द अँगल इन द डायग्राम. आता ह्यात त्यांनी विचारले कुठल्या टाइपचे अँगल आहेत. बघा कुठल्या टाइपचे अँगल आहेत. आता हा आहे पी ओ क्यू. हा कुठला आहे पी ओ क्यू. हा कुठला येणार आहे राईट अँगल ट्रायंगल येणार. कुठला येणार आहे राईट अँगल ट्रायंगल. पी ओ क्यू बरोबर आहे. दुसरा आहे पी ओ आर. हा येणार आहे ऑप्ट्यूज अँगल. ऑप्ट्यूज अँगल पी ओ आर त्याला आपण विशाल कोन म्हणतो आणि ह्याला म्हणतो काटकोन. पुढं काय आहे ओ क्यू ओ आर त्याला आपण म्हणतो रिफ्लेक्स अँगल. त्याला म्हणतो आपण क्यू ओ एस. आणि आता चौथा अँगल येतो आर ओ एस. त्याला कुठला अँगल म्हणतो आपण ॲक्यूट अँगल. त्याला कुठला अँगल म्हणणार आहे आपण ॲक्यूट. आर ओ एस अँगल. आपण फिफ्थ क्वेश्चन बघू. फाइंड द नंबर ऑफ ॲक्यूट अँगल इन इच ऑफ द फॉलोइंग फिगर. ह्यात त्यांनी ए डायग्राम दिली, बी डायग्राम दिली, सी डायग्राम दिली. त्यात त्यांनी काय सांगितले फ्रॉम दिस ड्रॉ द करेक्ट फिगर दॅट कम्स इन प्लेस डी
आता बघा हा कुठला अँगल झाला आपला इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, बरोबर आहे. इक्विलॅटरल ट्रायंगलचं मेजर किती असतं 16 16 16, बरोबर आहे. आपण मराठीमध्ये समभुज त्रिकोण म्हणतो. मग 16 16 60 मग किती येतं 180. काय येतो 180. बघा हा अँगल किती झाला 60, म्हणजे हा काय झाला ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल हा काय असतो 90 डिग्रीपेक्षा कमी असतो. आता हा अँगल येतो, हा अँगल हा किती आहे 60. आता हा किती आहे 60, म्हणजे हा किती सगळे 90 डिग्रीच्या लेस दॅन आहे, मग त्याला आपण काय म्हणतो ॲक्यूट अँगल. मग हा किती अँगल झाला, हा झाला ह्याला आपण काय म्हणतो एकच, ह्याला आपण काय म्हणतो एकच लघुकोन निघणार आहे, किंवा आपण ह्याला ॲक्यूट अँगल म्हणतो, एकच येणार आहे. मग ह्याच्यात किती अँगल तयार झाले त्याच्यामध्ये 1 2 3, किती अँगल तयार होणार आहे 3. किती अँगल तयार होणार आहे 3. आता किती आहे म्हणजे एका अँगलमध्ये किती अँगल तयार होतात 3. एका त्रिकोणामध्ये एका ट्रायंगलमध्ये किती अँगल तयार होतात 3, बरोबर आहे. मग आता हे किती आहे, हा एक अँगल आहे, सॉरी हा एक ट्रायंगल आहे, हा एक ट्रायंगल आहे, हा एक आहे, हा एक आहे. किती अँगल झाले, सॉरी किती ट्रायंगल झाले 1 1 2 3 4. मग आता 4ला आपण काय करू 4ला 3 आणि मल्टिप्लिकेशन करू, म्हणजे एका अँगलमध्ये 3 असतात, तसं आपण 3 आणि त्याला मल्टिप्लिकेशन करू. किती झाले 12 अँगल झाले. किती झाले 12 अँगल झाले, बरोबर आहे. बी मध्ये किती येतात 12, बरोबर आहे. आता सीचं बघू किती ट्रायंगल आहेत 1 2 3 4 5 6 7. मग 7ला कितीने करू आपण मल्टिप्लिकेशन 7 3 जा 21. किती अँगल झाले 21. किती कोण झाले 21, बरोबर आहे. आता हा 6 क्वेश्चन तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करा, बरोबर आहे. आता आपला हा इथं दुसरा चॅप्टर संपतोय. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.